आज वटपौर्णिमेनिमित्त आम्ही गावात चाललेलो आहे. पुरणपोळ्या काही केले नाहीत आज. माझं कारण लई दुखतंय डोकं आणि थंडी ताप, त्याच्यामुळे मी काय पोळ्या केल्या नाहीत. भाजी चपाती असा स्वयंपाक केलेला आहे. संध्याकाळी बघू थोडंसं काहीतरी, कारण मी पण कुठला सण असा चुकवत नाही, करतेच. पुरणपोळ्या आम्हाला सगळ्याला आवडते, फक्त माया सोडलं तर. आणून ठेवलं तर सामान पण केलं नाही. आणून ठेवलं होतं पण केलं नाही. आता बघू उद्या 1-2 दिवसानं. आता मग सगळे सण चालेत. पण वड पूजायला जाणार आहे मी, तर त्याच्यासाठी साडी पण म्हणजे त्या दिवशी ऑनलाईन मागवलेली आहे, तुम्ही बघितलेली. मग परत दुसरी काय नाही घेतलेली. तर मला नथ नव्हती, आपली साधी अशी नथ होती. तर मग ती खराब झालेली, पांढरी शिपट दिसायला लागली वरून पण, आणि त्याचे तारा बिले वाकडे झाले, सरळ झाल्यात. वाकड्या होत्या ते सरळ झाल्यात. म्हणून आम्ही आता नथ आणायला चाललेले सोनाराच्या दुकानात. मला सोन्याच्या नथीची लई हौस होती. लग्न झाल्यापासून, लग्नाच्या अगोदरपासून सोन्याची नथ असावं लई हौस होती मला. पण बघू, त्याला काय पैसे नाहीत लागत, लई 2-2.5 हजारात होते. तर चला बघू, चालले मी सोनाराच्या दुकानात. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर ही बघा, अशी मला ह्याच्यातून कुठली नथ घेऊ. मी बघितलेली मागच्या वेळेस ती ही होती. काढावं ही. ती पलीकडची होती ना. तर ही बघा, अशी नथ घेतलेली, वरूनच अडकून बघते अशी. त्यातून जाईल जाते मी तशीच घालते. मयाला काड्या पण घेतल्या तशा चांदीच्या, म्हणजे शाळेत रोज घालायला. थांब बघू, ती एकदा दुखते परत ही वस्तू, परत एकदा ही झालं ना नाही दुखणार. ते असलं साधं परत ही होत आहे. थांब इकडे बघू, शाळेत घालायला अशा काड्या रिंगा केल्यात, छान दिसतात आता. तर बघा, ही अशी नथ आणलेली मी. छान वाटते का? कमेंट करून मला सांगा तेवढं. मला लई दिवस झालं सोन्याच्या नथीची हौस होती बरं का. तर फाईन, ह्याच्यात नाही बाकीचं सोनं काही नसतं. हे इकडचं ही फक्त तार जी आहे का एवढीच, इथपर्यंतच, ते पण इथपर्यंतच, तेवढीच सोन्याची असते. तर बघा, 2000ला बसली. घालून बघते. तर चला, मी आता आवरूनच दाखवते. मला थंडीत ताप आलेले, लय अंग दुखायले, मला जायची इच्छा नाही. पण आता ठीक आहे, चला बघू, जावं तर लागेल. तर बघा, मी आता ही अशी नथ घेतलेली, नथ घालून दाखवते आवरल्यावरच. आणि नथ कशी वाटते मला कमेंट करून नक्कीच सांग. अशी मी साडी घालायची आता, ही त्या दिवशी घेतलेली. त्याच्यावरचा ब्लाऊज काय अजून शिवला नाही एवढ्या अर्जंट. तर हा पहिला शिवलेला आहे, हाच ब्लाऊज घालणार आहे मी. तर चला, होते मी तयार पटकन आता. अशा पद्धतीने ताट भरले आणि आम्ही चाललो आहे आता वड पुजायला. घातली साडी ही आता, पण मला कशी दिसते ते सांगा. ब्लाऊज काय शिवला नव्हता. तर चला, दे मला ताटते. निघालोय आम्ही आता. एक लाईक करा. बांगड्या काय अशा भरल्या होत्या, काल गजरवी लावलं होते, असं आणलं होतं, लावल्यात आता. गजरा बी कसा दिसतंय सांगा एकदा. हे बघा, मम्मी आणि शंभू चालल्यात वडाच्या पूजा करायला. आज वटपौर्णिमा आहे. ते बघा चालल्यात
ते आता डायरेक्टली वट पौर्णिमा साजरी करताना तांब्याने सर का तर माग मम्मीला पूजा हा शंभर पुढं सरक शंभर ते दुसरा मम्मा एक झाला आता शंभू शंभर अय शंभर अलीकडे ह्यो दुसरा झाला ना चौथा झालं वय
सहावा. पप्पाला वडाच्या झाडाला बांधून ठेवायचं. शंभू कधी वेळ आहे घ्यायचा. अरे जरा अजून ती देवाचं अजून पूजा करून नाही येतं काम तुझं मार खायचं तिथे बसते काय सांगता आंबेदर आमदार पूजा उद्या अजून तुला लोक मला आंबा पूजा माघारी न्यायचा. मी एक आंबा झाली आमची वडाची पूजा. चाललंय आम्ही आता घरी. वरून आणले तर आमच्या इथं पण लक्ष्मीचं मंदिर आहे. दाखव मंदिर. इथं पण म्हणलं जाता जाता पाया पडावं आपलं. असं मंदिर आहे आमच्या इथं. ह्याला नवरात्राला लय गर्दी होती इथं. चला. चल फोटो काढ दे. काढले. जाते पण आता गावाला बी होतो काल सामान सुमान आणायचं त्या मैत्रीला गेलो आणि तिथून बी असं हेच नाही वाटलं अहो जावं. आणि कुंकू लावायचं काही जसं आला काही तसं काही नसतं. फोटो काढ.